नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता नाशिक शहरात निवडणुकीचे वारे हे जोरदार वाहण्यास सुरुवात झाली आहे। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मधील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचार शुभारंभ हा नाशिकच्या गंगापूर गावातून करण्यात आला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी संपर्क प्रमुख विलास शिंदे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, शहर अध्यक्ष प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, के जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 8 मधील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवार यांना अरुण पाटील यांच्याकडून 1 लाख रुपयाची वर्गणी, राजवारे यांच्याकडून 51,000 आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली असून 31,000 रुपये प्रभागातील बेरोजगार युवकांना विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोजगार देण्यात आला होता। त्यांनी देखील 31,000 रुपयाची मदत यावेळी दिली आहे। दरम्यान प्रमुख मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमचे नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक अजयदादा बोरस्ते, आमच्या शहराचे शहर अध्यक्ष, आमचे महापालिकेतील सहकारी बंटीभाऊ तिदमे, ज्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभलं असे पी.के. मामा जाधव, माझे सहकारी नगरसेवक संतोष भाऊ गायकवाड, ज्यांनी या सगळ्या पॅनलच्या प्रचाराची सूत्रसंचालनाची आयोजनाची धुरा सांभाळली। आमच्या सर्वांच्या वतीने मागे उभे असलेल्यांपैकी सर्वांपैकी बाळासाहेब लांबे, सरपंच भगवानजी गबाले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आमचे बंधू अशोक अण्णा कडलक, आमचे मामा जगन मामा पाटील, आमचे दुसरे मामा कैलास मामा मोहिते, विष्णू मामा बेनगोळे, या पॅनलच्या सर्व इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका नयनाताई गांगुर्डे, आमच्या कविताताई, तसेच आहे विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। या शुभारंभ प्रसंगी एकच सांगू इच्छितो, आनंदुले असन, गंगापूर गाव असन, बघा कुठेही विकास दादा आजपर्यंत विकास झाला असा विषयच नाही। बघा एवढी मोठी इमारत या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी साधं होते भाजीपालाचा व्यवसाय होता, परंतु ह्या इमारतीमध्ये कमीत कमी 1,000 लोकांचं काहीतरी कामकाज होत, म्हणजे कार्यक्रम होईल या पद्धतीने असा हा ना त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल अशा या ठिकाणी हॉल बांधण्यात आला। या ठिकाणी खाली वड्डे बांधण्यात आलेले आहे। प्रत्येक रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालेले आहे, सुशोभीकरण झालेले आहे। गावामध्ये एकही काम असं बाकी नसं काम झालं नाही, परंतु विरोधक जे असतात ना त्याचं काम असतं विरोधक करणं। मग काहीतरी विषय काढायचा, नेत्याने असंच केलं, त्यांनी तसंच केलं, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत बोलू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे यांच्यावरती बोट ठेवण्या एवढी ही जागा विरोधकाला आम्ही ठेवली नाही। ज्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी एवढा मोठा नाला होता त्या ठिकाणी एवढी मोठी प्रचंड प्रमाणात इमारत उभी राहिलेली आहे। हे कशाच्या माध्यमातून झालं का तुम्ही। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या ठिकाणी संवाद दौरा, क्रांती चौक, कालिका माता, गंगापूर राजवाडा, गोदावरी नगर, पेठ गल्ली, नुराणी चौक या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली। तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर।